नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि तुमचं माझ्या स्टुडिओत खूप स्वागत आहे। आज आपण वॉटर कलर पेंटिंग शिकण्यासाठी इथे जमलेलो आहोत। आपण आर्ट रिलेटेड चर्चा नेहमीच करतो, तुम्ही नेहमी माझे व्हिडिओ बघत असता। पण मी मागच्या वर्षी खूप वॉटर कलर पेंटिंगचे डेमो टाकले, फुलांचे किंवा लँडस्केप पेंटिंगचे। तर बरेच जणांनी ते डेमो बघून किंवा ते व्हिडिओज बघून स्वतः करायचा प्रयत्न केला, पण ते डेमो तसे फास्ट होते आणि टाइम कन्स्ट्रेंट मध्ये ठेवले होते मी, त्याच्यामुळे काही काहींना ते बघून जमलं नाही। तर मग बरेच जण म्हणाले की अरे आम्ही बघून करतोय पण ते जमत नाहीये तेवढं, तर सोप्या पद्धतीने शिकवाल का? तर मग मी तेव्हा मला वेळ झाला नाही आणि नंतर कोविडमध्ये मी ऑनलाईन वर्कशॉप घेतले होते बरेच। पण आता ऑफलाईन, ऑनलाईन आणि यूट्यूबवर असे तिन्ही प्रकारचे वर्कशॉप वॉटर कलरचे घ्यायचं असं मी ठरवलंय। तर हा पहिला त्याच्यासाठी सेशन आहे, हे पहिलं सेशन मी यूट्यूबवर त्याच्यासाठी टाकतेय। आता वॉटर कलर पेंटिंग म्हणजे काय आणि ते का करायला पाहिजे किंवा तुम्हाला का शिकावं असं वाटतं, हा तुमच्यासाठी एक माझा प्रश्न आहे। पण मला म्हणजे मी स्वतः वॉटर कलर का करते, तर ते एक तर खूप नॅचरल आहे माझ्यासाठी आणि मी लहानपणापासून ते करत आली। म्हणजे एलिमेंटरी इंटरमिडिएटला पण मी पोस्टर कलर न वापरता वॉटर कलर्स खूप वापरले। ऍक्च्युली त्याच्यातली जी काय म्हणतो असतो लाईव्हनेस असतो ना, किंवा त्याच्यातली जी जान असते ती मला खूप आवडते, किंवा तो ब्राईटनेस असतो, ते व्हायब्रन्सी असते कलरची, ती राहते। आणि कधी कधी मला वाटतं की बाकीच्या मीडियम मध्ये ती थोडीशी कमी होते। आणि वॉटर कलर मध्ये आपण पाणी वापरतो आणि पाणी एक जिवंतच एलिमेंट आहे आणि ते जिवंत एलिमेंट आपण वापरतो पेंटिंगसाठी, आणि त्यामुळे आपलं पेंटिंग जास्त जिवंत होतं असं मला वाटतं। बरं, आता वॉटर कलर पेंटिंग बद्दल माझं प्रेम खूप आहे, त्याच्यामुळे मी भरभरून एक तास बोलू शकते। पण आज आपल्याला शिकायचंय, ते पेंटिंग करायला शिकायचंय। तर कशापासून सुरुवात करायची, तर त्याची माहिती थोडीशी घेऊया। आता वॉटर कलर पेंटिंग मधली हिस्ट्री वगैरे तुम्हाला कधी ऑनलाईन तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला बघता येईल किंवा काही करता येईल, पण बेसिक जो डिफरन्स आहे, म्हणजे आता जे बघतायत त्यांनी कधीतरी पेंटिंग केलं असेल शाळेत असताना किंवा आता ऑलरेडी करत असतील, तर वेगवेगळं मीडियम हाताळलं असेल त्यांनी। तर पोस्टर कलर खूप जण करतात आणि पोस्टर कलर आणि वॉटर कलर किंवा कुठल्याही बाकीच्या मीडियम मध्ये आणि वॉटर कलर मध्ये काय फरक आहे मेन, तर तो पाण्याचा फरक आहे, एवढं लक्षात ठेवा। वॉटर त्याचा जो बेस आहे किंवा आपण जो वापरण्यासाठी जो बेस घेणार आहोत तो पाणी घेणार आहोत। पोस्टर कलरला पण पाणीच घेतो आपण, पण ते कलर तयार करताना त्याच्यात गम वापरलेलं असतं आणि बाइंडर वापरलेलं असतं, त्याला तो थिकनेस असतो। वॉटर कलरला ट्रान्सपरन्सी हे त्याचे एक काय म्हणतात स्ट्रेंथ आहे वॉटर कलरची, आणि ती स्ट्रेंथ यूज करायला आपण शिकणार आहोत। आता हे जे मी म्हणते की आपण वॉटर कलर शिकणार आहोत, वॉटर कलर शिकणार आहोत, तर आपण बेसिकली मी टेक्निककडे फोकस करणार आहे। आता हे टेक्निककडे फोकस करायचं कारण काय आहे, तर मी माझ्या बाबतीतला अनुभव सांगते की मी स्वतः म्हणजे माझी मावशी पण आर्टिस्ट आहे आणि ती आहे, किंवा माझी आई पण चित्र काढत होती, तर मी लहानपणापासून आपोआपच वॉटर कलर करायला गेले। अगदी मी 9वीत म्हणजे मोठे पोर्ट्रेट्स वगैरे पण रंगवली आणि जनरली रंगवत होते, मला काही वॉटर कलर बद्दल माहित नव्हतं। मी ट्यूब्स आणल्या होत्या आणि पाणी मिक्स करून मी रंग वापरायला लागले होते, मला ते छान येत होतं, मी बरीचशी कॉपी पण करत होते चित्र। पण जेव्हा मी 2006 मध्ये ऍक्च्युअल वर्कशॉप केलं मुळिकांचा, तेव्हा ते टेक्निक म्हणजे जेव्हा आपण नॅचरली करतो, काही काहींना नॅचरली येतं, पण जेव्हा एखाद्या गोष्टीचं आपण टेक्निक शिकतो तेव्हा ते आपल्याला छान पद्धतीने विचार करून प्लॅनिंग करून चांगल्या पद्धतीने वापरता येतं, आणि म्हणून टेक्निक शिकणं पण गरजेचं आहे। पण ह्याचा अर्थ हे टेक्निक आपण आलं म्हणजे आपल्याला पेंटिंग येईल किंवा पेंटिंग येत असेल तर टेक्निक यायलाच पाहिजे असं नाही। जर तुम्हाला पेंटिंग खूप छान एक्सप्रेस तुमचं तुम्हाला करता येत असेल तर तुम्हाला हे शिकायची कदाचित गरज नाही। पण हे जर तुम्ही शिकलात, हे जर काय म्हणजे त्याचा इसेन्स काय वॉटर कलर पेंटिंगचा, हे कसं काय स्टेप बाय स्टेप कसं करू शकेल, हे जर शिकलात तर तुम्हाला जास्त चांगलं येईल। किंवा तुम्हाला पेंटिंग अजिबात येत नाहीये तरी सुद्धा तुम्ही हे टेक्निक शिकून तसंच्या तसं करून तुम्हाला चांगली पेंटिंग येऊ शकतात, हे माझं मत आहे। तर आता आपण मला वाटतं प्रस्तावना खूप झाली, आपण विषयाकडे येऊया। आता विषयाकडे येताना सगळ्यात पहिल्यांदा मटेरियलचा प्रश्न असतो आपल्याला। तर मटेरियलमध्ये, कारण मटेरियल बद्दल बोलावं लागतं वॉटर कलर पेंटिंग मध्ये, कारण त्याचं स्पेशल मटेरियल आहे। आता हे हँडमेड पेपरचं पॅड आहे, ते आपल्याला लागतं वॉटर कलर पेंटिंग. आता जे स्टुडंट आहेत शाळेत करतात ते वॉटर कलर म्हणतात करतात,
पण त्याचं टेक्निक वापरत नाहीत, जे त्याचा ब्युटी आहे ती यूज करत नाहीत, असं मी बरेच वेळा बघितलंय. तर हँडमेड पेपर वापरला, तो खास त्याच्यासाठी बनवलेला आहे, तो जर पेपर तुम्ही वापरला तर तुम्हाला छान येईल. आता मी हा जो कोर्स घेणार आहे किंवा हे जे आपण करतोय त्याच्यात आपल्याला हे वापरायचंच आहे. आता ह्याच्यात 3 प्रकारचे हँडमेड पेपर व्हीनसने, म्हणजे आता तुम्ही पुण्यात असाल तर व्हीनसचं ब्रांचेस आहेत आणि तिथून मला इझिली अवेलेबल मिळेल. तुम्ही मला वाटतं महाराष्ट्रात कुठेही असाल तरी हँडमेड पेपर तुम्हाला नक्की मिळतील. तर त्याच्यात 3 जनरली टाईप असतात. तर हा जो तुम्ही हे झूम करून हे बघितलं तर हा मॅट आहे, म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला असे चेक्स दिसतील, स्क्वेअर दिसतील. नंतर एक दुसरा जो प्रकार आहे तो आहे रफ पेपर आहे, म्हणजे त्याला असे बबल दिसतील, खरखरीत. तुम्ही हात लावून बघितलात तर तो खरखरीत असतो. आणि एक ऑब्व्हियसली तिसरा जो असतो तो स्मूथ असतो, नावाप्रमाणेच स्मूथ म्हणल्यावर स्मूथ असतो, स्मूथ, त्याला टेक्स्चर नसतं. 3 वेगवेगळ्या प्रकारचे कागद काय आहेत, तर अर्थातच त्या 3 वेगवेगळे प्रकार वॉटर कलरला वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करणार आहेत आणि त्याच्यामुळे थोडासा वेगवेगळा इफेक्ट येऊ शकतो. पण आता आपण जेव्हा बेसिक टेक्निक शिकतोय तेव्हा फारसा फरक पडत नाही. जनरली मी रफ किंवा मॅट वापरते, तुम्ही त्याच्यापैकी कुठलाही आणलात तरी काही हरकत नाही. हे झालं पेपर बद्दल. आता ब्रशेस, तर ब्रश हे आहेत. आता ह्याच्यात हा एक 4 नंबरचा आहे, हा कॅमलचा ब्रश आहे आणि हा बिस्ट्रोचा ब्रश आहे. तर हे जास्त चांगले ब्रश आहेत वॉटर कलरसाठी आत्ता जे अवेलेबल आहेत ते. पूर्वी आता स्क्विरल हेअरचे वगैरे होते पण त्याच्यावर आता बॅन आलाय. पण वॉटर रिटेन्शन म्हणजे जर तुम्ही सिरियसली वॉटर कलर करणार असाल तर तुम्ही नंतर हे ब्रशेस मागवू शकता. आणि फ्लॅट नाही, हे 4 नंबरचा फ्लॅट ब्रश आहे, 4-5 नंबरचा एक राऊंडेड, हा मॉप ब्रश म्हणतात त्याला, मॉप ब्रश तुम्ही आणू शकता. आणि एक ऍक्च्युली चायनीज ब्रशेस मिळतात कॅलिग्राफीचे, तर तो हा 1 नंबरचा आहे. पण तुम्ही साधा आपला ह्या सेटमधला, ह्या कॅमलिनच्या सेटमधलाच 1 नंबरचा किंवा 3 नंबरचा 2 नंबरचा ब्रश आणला तरी चालणार आहे. ऍक्च्युली ब्रशचं काही आता साधे जे तुमच्याकडे अवेलेबल असतील त्याने तुम्ही सुरुवात केली तरी सुद्धा चालणार आहे. आणि कलर्स आर्टिस्ट कलर कॅमलिनचे, कॅमलचे म्हणजे कॅमलचे तुम्ही आर्टिस्ट वॉटर कलर आणा. स्टुडंट आणले तरी चालेल पण शक्यतो आर्टिस्ट वॉटर कलर आणलेत तर ते जास्त चांगल्या क्वालिटीचे असतात. मग नंतर असं वाटायला नको की कलर चांगले नव्हते म्हणून मला जमलं नाही वॉटर कलर. फार पैशात फार काही फरक नसतो. तर हे झाले कलर्स. 12 कलर्स आहेत. कलर्स बद्दल आपण एक पूर्ण अख्खा व्हिडिओ, ते कुठले कुठले कलर्स असतात, मग त्याची प्रॉपर्टी काय, हे आपण थोडंसं एक्सपेरिमेंट आपल्या वर्कशॉपमध्ये करणार आहोत. पण आता फक्त मटेरियल बद्दल बोलतोय, त्याच्यामुळे ते कुठले कुठले कलर आहेत ते सांग. तर टिश्यू पेपर लागेल, एक टिश्यू पेपर लागेल. आणि तुम्ही माझ्यासारखीच घरात मनमानी करणार असाल तर एक फडकं घ्या किंवा अख्खा टॉवेल पण घेऊन बसू शकता. म्हणजे ब्रशमध्ये पाणी जास्त झालं आणि म्हणून माझं चित्र खराब झालं, किंवा चित्रावर पाणी सांडलं आणि चित्रात पाणी जास्त आहे म्हणून चित्र खराब झालं, ही कारणं देता येणार नाहीत. पटकन अवेलेबल भरपूर एक मस्त मोठं फडकं असलेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं मोठं पाण्याचं भांड. हे माझं मोठं स्टँडर्ड आहे, मी ॲक्रेलिकला पण हेच वापरते, त्याच्यामुळे जरा तुम्हाला रंग दिसतो त्याच्यावर. पण स्वच्छ मोठं पाण्याचं भांड. पण आपल्याला 2 घ्यायचे आहेत कारण आपण आत्ताच शिकतोय, बिगिनर स्टेजला आहोत, म्हणून 2 भांडी घ्यायची आहेत. एक छोटं पाण्याचं भांड घ्या आणि एक मोठं घ्या. का तर एक मोठं जे भांड आहे ते ब्रश धुवायला, म्हणजे तुम्ही जेव्हा रंग द्याल तर रंग देऊन झाला की ब्रश पुडवायला, हे करायला, धुवायला आणि फडक्याने पुसायला, असं एक मोठं भांड. आणि एक छोटं भांड जेव्हा आपण रंगात पाणी मिक्स करणार आहोत तेव्हा ते पाणी आपण वापरणार आहोत. तर आता हे असं काय आहे, तर तुम्हाला मी सांगते की पोस्टर कलर आणि वॉटर कलर मध्ये काय फरक होता. तर एक तर आपण गम म्हणलं, बाइंडिंग एजंट, पण एक महत्वाचा फरक व्हाईट कलर. ऍक्च्युली आता वॉटर कलर मध्ये जे मोठे आर्टिस्ट आहेत, जे किंवा जे नेहमी वॉटर कलर वापरतात ते व्हाईट पण वापरतात. पण आपण पहिल्यांदा शिकताना व्हाईट न वापरता जास्त ट्रान्सपरन्सी शिकावी किंवा ती आपल्याला अचीव करता यावी, ह्याच्यासाठी पांढरा न वापरत नसतो आपण. म्हणजे आता उदाहरणार्थ हे फुल काढलंय मी, हे पिंक कलरचं फुल आहे, पण ह्याच्यात पिंक कलर नाही वापरलेला आहे, तर डार्क क्रिम्झन कलर वापरलाय. आणि त्या क्रिम्झन कलरमध्ये पाणी घातलंय भरपूर, किंवा व्हिरिडियन आणि क्रिम्झनचं कॉम्बिनेशन आहे, त्यात भरपूर पाणी घालून तो पिंक कलर केलाय. आता तुम्ही मला सांगा
की हा पाणी घातलंय म्हणजे काय केलंय, तर मी पांढरा मिक्स केलाय थोडक्यात. म्हणजे ते वॉटर कलरमध्ये जर तुम्हाला फेंट शेड तयार करायच्या असतील तर तुम्हाला पांढरा मिक्स न करता पाणी मिक्स करायचे. बेसिक, सगळ्यात बेसिक महत्वाचं हे आहे वॉटर कलरमध्ये की रंगात किती पाणी मिक्स करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे, पेपरवर किती डायल्यूट रंग वापरायचा हा कळलं पाहिजे, आणि पेपर कसा रिॲक्ट करतो कुठल्या पद्धतीने हे कळलं की तुम्हाला छान वॉटर कलर येईल. आणि असे तुमचे जे काय म्हणतात पेंटिंग्स दिसते असे छान ब्राईट ब्राईट, स्वच्छ, सुंदर, निळमट, ट्रान्सपरंट मस्त दिसतील. ओके, तर हे महत्वाचं काय, तर छोट्या भांड्यात वेगळं पाणी घ्या, आळस करू नका. जर तुम्ही व्हिडिओवरनं शिकणार असाल तर अजिबात आळस करू नका. आणि असं असतं की आपण पेंटिंग करत जातो आणि मग ते पाणी इतकं मडी होतं, खराब होतं, तरी आपण बदलत नाही आणि मग परत तेच पाणी घेऊन वापरतो आणि मग खराब होतं चित्र. म्हणजे हे खूप लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांना पण आपल्यासारख्या मला पण ऍप्लिकेबल आहे. कंटाळा येतो उठून पाणी बदलायचं आपल्याला. बरं, आता हा कोर्स कोणासाठी आहे, तर ऍक्च्युली माझ्या मते 15 वर्षापासून ते अगदी जोपर्यंत तुम्हाला करता येते, म्हणजे 60-70 वर्षापर्यंत जास्त पण तुम्ही हा कोर्स करू शकता. 15 का मी म्हणलंय, खरं तर 10 वर्षापासून पण हल्लीची मुलं करतात, खूप स्मार्ट मुलं आहेत, तर ती पण करू शकतील. तर हा कोर्स थोडक्यात सगळ्यांसाठी आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या एवढ्या ज्या मैत्रिणी आहेत आता सध्या, आता सगळं झालंय, बाकीचं खूप गोष्टी करून झालेल्या आहेत आयुष्यात, पण आता थोडंसं काहीतरी वेगळं शिकायचंय, त्यांनी हे नक्की ट्राय करावं. ओके, चलो आता अजून काय राहिलं आपलं, कलर झाला, ब्रश झाले, पाणी झालं, कापड झालं, टिश्यू पेपर झाला आणि पॅलेट. तर मी हा रंग काढून ठेवला ऍक्च्युली, मी आता तुम्हाला डेमो देणार आहे, दाखवणार आहे पहिलं. तर पॅलेट आहे, पण पॅलेट कशी, अशी पॅलेट प्लास्टिकची किंवा छोटीशी फुलाची मिळते ना, फुलपाखराची, सध्या ती असली तुमच्याकडे असली, म्हणजे तुम्ही लहान मुलं असाल तर तुमच्याकडे ती असेल तर ती स्वच्छ धुवून घ्या. जर तुम्ही माझ्या एवढे असाल, मोठे असाल, तर ती मुलांची किंवा विकत आणून ती पॅलेट तुम्ही घेऊ शकता. किंवा बशा सुद्धा घरातल्या धुवून स्वच्छ घेऊ शकता, खराब झालेल्या, नंतर त्या परत खाण्याला मात्र वापरू नका. ओके, तर हे असं सगळं एवढंच साहित्य आहे आपल्याला आणि फार काही त्याला खर्च माझ्यावरती नाही. चलो, तर मग आता आपण डेमोला चालू करूया. चालेल. ओके, चलो चालू करूया. आता हा सेटअप मी असा केलाय, पण पहिल्यांदा तुम्ही बघा की मी हे काहीतरी, म्हणजे खरं तर आता इजल घेतात किंवा काय काय गोष्टी घेतात लोक, पण मी हे चष्म्याचं कव्हर घेतलंय, तर तुम्ही त्या साधारण उंचीचं असं घेतलं. आणि आता हे माझं काय म्हणतात त्याला, जुगाडू पण आहे, पण इझलवर ठेवण्यापेक्षा हे परफेक्ट वॉटर कलरसाठी आहे. का तर ह्या 45 डिग्रीजला स्लांट होतो आपला पेपर आणि त्याच्यावर डाग पडत नाहीत, म्हणजे पाण्याचे वरती येऊन असे जे डाग पडतात, तुम्ही करायला लागल्यावर तुम्हाला कळेल, तर ते अवॉइड करण्यासाठी असाच पेपर ठेवा. जर तुम्ही प्लेन ठेवला तर जर तुम्ही जास्त पाणी घेतलं तर ते इथे साठेल, पेपरवर तुमच्या साठतं आणि मग ते नीट होणार नाहीये. त्यामुळे काहीतरी खाली घ्या आणि तो 45 डिग्रीजला पेपर ठेवा. आणि काय होतं, थोडासा स्लांट तुम्हाला मिळाल्यामुळे काय होतं, तुम्हाला तो पेपर दिसतो आणि तुम्ही काय करता हे पण तुमच्या लक्षात येतं. ओके, आता ह्या पॅलेटमध्ये मी 2 रंग काढले आहेत ऍक्च्युली, व्हिरिडियन ग्रीन आणि कोबाल्ट ब्लू काढलाय. तुम्ही सॅप ग्रीन पण काढू शकता, तुमच्या ह्याच्यात बघा लिहिलेलं असतं ट्यूबवर. हे बघा, इथे हा कोबाल्ट ब्ल्यू आहे, हे कोबाल्ट ब्ल्यू असं लिहिलेलं असतं. ही मोठी ट्यूब आहे, तुम्ही जर छोट्या घेतल्या असतील तर तुमच्याच्यावर पण बारीक अक्षरात लिहिलेलं असतं. आणि हा सॅप ग्रीन आहे, याच्यावर पण सॅप ग्रीन लिहिलेलं असतं, तर तो तुम्ही काढू शकता. किंवा व्हिरिडियन ह्यू, ऍक्च्युली आता रंग कुठलाही घेतला तरी चालेल, फक्त डार्क घ्या, म्हणजे काय होईल, तुम्हाला तो नीट आत्ता पहिल्यांदा आपण पहिला वॉश देणार किंवा पहिल्यांदा आता ऍप्लिकेशन करणार आहोत, तर तुम्हाला कळेल. आता मी हा 4 साईजचा ब्रश घेतलेला आहे, तो व्यवस्थित पाण्यात स्वच्छ दोन्ही पाणी आणि हे ब्रश स्वच्छ की नाही बघा, पुसून घ्या वाटलं तर. ठीक आहे, आता ट्यूबमधनं असा थिक कलर काढायचा आहे. हा आता मी थिक कलर असा काढलाय आणि तो कलर घेऊन भरपूर कलर इथे क्रिएट करायचा बरं का. पहिली आपली स्टेप. आता एक लक्षात ठेवा, वॉटर कलर आणि आता पहिल्यांदा घेताना ह्या पाण्यात बुडवू नका, आधी इकडेच वापरा. हे मडी व्हायला लागल्यावर हे पाणी आपण करणार आहोत. आता हे आहे, तर ते लक्षात ठेवा की मडी पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाहीये. हे मी ह्याच्यात बुडवत नाहीये, कारण ह्याच्यात बुडवलं तर हा पण थोडा निळा होणार आहे रंग, एवढं लक्षात ठेवा.
त्याच्यामुळे ते सगळं लक्षात ठेवून पहिल्यांदा अगदी हळूहळू करायचं. आता हा घट्ट कलर आहे, हा बटरी कलर आहे. आता ह्या कन्सिस्टन्सीबद्दल मी पुढच्या व्हिडिओत नक्की बोलणार आहे आणि अगदी तुम्हाला छान डिटेलमध्ये सगळं सांगणार आहे की कसं कसं काय केलं पाहिजे. पण आता हा जो ट्यूबमध्ये काढलेला हा घट्ट दिसतोय कारण मी मगाशी काढून ठेवला आहे त्यामुळे. आणि असं आता भरपूर कलर करून घ्यायचा आहे, त्याच्यात चिंगूसपणा करू नका. बशी घेतला तर बशीभर कलर घ्या, ओके. आणि मग आता आपल्याला तो द्यायचा आहे, ठीक आहे. आणि थोडासा मी पाण्यात ब्रश बुडवते आणि अजून थोडासा थिक करते, थिन करते. आता डायल्यूट केलाय. बरं, आता ह्या पेपरवर हा मॅट कलरचा पेपर, मॅट टेक्स्चरचा पेपर आहे. आता आत्ता झूम केला तर दिसेल बघा तुम्हाला. तर हा मॅट पेपर, ह्याचे चेक्स आहेत, हा वापरते मी. तुम्ही रफ वापरलात तरी चालेल, आत्ता त्याला काही जास्त फरक पडणार नाही, ओके. आता 2 पद्धतीने तुम्हाला प्लेन वॉश द्यायला शिकवते. आता तुम्ही जेव्हा पोस्टर कलर शिकला असाल तेव्हा तुम्हाला शाळेत वगैरे प्लेन कलर द्यायचा वगैरे तर शिकायचं कसं. पण वॉटर कलरमध्ये प्लेन कलर देणं अतिशय सोपं आहे. आता ह्याच्यात खूप जरी घेतलात तरी थोडा निथळून घ्या रंग. आणि पहिली पद्धत, ह्या चौकोनात जस्ट असे स्ट्रोक द्या. आता ह्याच्यासाठी मला काही करायचं नाही, मी नुसते स्ट्रोक देते. फक्त एक लक्षात ठेवायचं, स्ट्रोक देताना पांढऱ्या राहता कामा नये कुठे. आणि एकदा दिलेल्या ठिकाणी परत ब्रश फिरवायचा नाही. हे 2 आपल्याला रूल्स पाळायचे. इतकं सोपं आहे. प्लेन कलर आलाय कारण वॉटर कलरमध्ये पाणी असल्यामुळे ते काय करतं, आपलं मिक्स होऊन जातं. छान असतं ते, खूप आपलं मस्त मिक्स होऊन जातं आणि ते काही आपल्याला करावं लागत नाही. फक्त एवढंच महत्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही असं दिलं आणि मग त्याच्यावर जर करत बसलात तर पेपरचं टेक्स्चर खराब होऊन चांगलं होणार नाही. किंवा खूप आत्ता पहिल्यांदा खूप पातळ कलर करू नका. एवढा तरी थिक, हे दिसतंय तुम्हाला, फार मी पाणी घातलं नाहीये, एवढा तरी थिकनी प्रॅक्टिस करा. आता पुढच्या वेळेस मात्र आपण थोडंसं पाणी घालूयात आणि थोडा कलर अजून घेऊयात. आता इथे हा निम्मा पेपरभर आपल्याला प्लेन कलर द्यायचा. आता तुम्हाला असे स्ट्रोक देऊन तुम्हाला प्लेन कलर करायचा नसेल, तुम्ही म्हणाल नाही टेक्निक पाहिजे, काहीतरी शिस्त पाहिजे, तर आपल्याला शिस्तीचं करायचं असेल तरी सोपं आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, वॉटर कलरमध्ये ह्या पॅलेटमध्ये घेताना जर ब्रश घासलात तरी थोडंसं चालेल घेताना, पण पेपरवर कधीही ब्रश घासायचा नाही. पेपरवर ब्रश घासू नका, अलगद अगदी पिसासारखा फिरवायचा, ओके. आता थोडा मी अजून पातळ करते कारण वॉशला आपण एवढा घट्ट कलर कधीच देणार नाही आहोत नंतर. पण आता पहिली तुमची प्रॅक्टिस आहे म्हणून आपण ही कुठली, मला वाटतं ही आता आपली कॉफी कन्सिस्टन्सी झाली. अजून आपण थोडं पातळ केला तर ती वेगळी. आता हे शिकवणार आहे पुढच्या ह्याच्यात, ओके. आता ह्याच्यात काय करायचं आहे, आता ह्याच्यात भरपूर अगदी ठिपकेपर्यंत मी घेतलंय, थोडं निथळून घ्या. आणि आपल्याला निम्म्या पेपरवर प्लेन कलर द्यायचा. आता आडवा ब्रश धरायचा. मी मॉप कलरच घेतलाय, मी काही फ्लॅट ब्रश घेतला नाहीये. आणि ह्या वॉटर कलरसाठी थांबा, खूप घाई करू नका. आता जिथे पांढरं राहिला तिथे मी देतेय, पण मी जास्त एकावर एक ब्रश फिरवत नाहीये. पिसासारखं, मेन म्हणजे ब्रश आपण पीस फिरवतो तसं कागदावर फिरवा, त्याच्यावर जास्त जोर लावू नका. तुमच्या अंगात जोर आला असेल तर खाणं पिणं करू नका आणि मग त्या दिवशी वॉटर कलर करा. तर अंगात आपल्याला जोराची अजिबात गरज नाही. आता जिथे थोडंसं, आता ह्या पेपरला टेक्स्चर आहे ना, त्याच्यामुळे मग मी जेवढा हलका फिरवते त्याच्यात थोडं पांढरे टिपके राहत आहेत. त्याच्यासाठी पण एक उपाय आहे आपल्याला. पण आता तर हे असा प्लेन वॉश द्यायचा. हा इतका सोपा प्लेन वॉश आहे. तर तुम्हाला ज्या आवडत्या तुमच्या कुठल्याही कलरनी द्या. आता हा प्लेन वॉश कधी होणार आहे, जर तुम्ही आता हे बघा ह्याच्यात चुका काय होऊ शकतात ते सांगते. हा प्लेन वॉश येणार कधी नाही, एक तर तुम्ही खूप जोरात त्याच्यावर घासाल, किंवा काय कराल तुम्ही, मी आता दुसऱ्या पेपरवर करून दाखवते. किंवा आपण काय करू, आपण असं करून त्याच्यावर परत 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 देऊ. किंवा मी काय करीन, मला असं टेन्शन येईल की अरे ह्याच्यात पाणी जास्त, ह्याच्यात जास्त कलर नाहीत, मग मी पाण्यात ब्रश बुडवीन आणि परत ह्याच्यात बुडवीन आणि मग परत देईन. मग काय होईल, जेव्हा मी पाण्यात ब्रश बुडवते तेव्हा हा कलर डायल्यूट होईल माझा, बरोबर आहे, आणि मग तो प्लेन दिसणार नाही. तरी आता हा प्लेनच दिसतोय, पण असं काही होऊ शकतं, ठीक आहे. पण हे वॉटर कलर इतकं सुंदर आहे ना, त्याला बघा थोडं मी स्लांटिंग धरल्यामुळे ते आपोआप रंग एकमेकात मर्ज होतात आणि त्याला प्लेन व्हायला काहीही कारण लागत नाही.
तर ते आपलं आपलं शांतपणे होतं. तुम्ही पोस्टर कलर आठवा केवढा कष्ट पडायचे आपल्याला, एक अगदी ते तसंच करायला लागायचं. कदाचित तुम्ही म्हणाल ते सोपं आहे, बघूया आपण हळूहळू हे पण सोपं वाटायला लागलं. ठीक आहे, तर हे असा पहिला झाला आपला फ्लॅट वॉश. बरं, आता आपला हा प्लेन वॉश देऊन झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, ग्रेडेशन शिकणार आहोत. म्हणजे ग्रेडेशनमधनं कलर देणार आहोत, म्हणजे डार्क टू फेंट. ग्रेडेशन म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, नसेल माहिती तर सांगते की डार्क टू फेंट देणं म्हणजे ग्रेडेशन. म्हणजे डार्क पासून हळूहळू हळूहळू, ग्रेडेशनचा अर्थ काय, तर हळूहळू ट्रान्झिशन होतो. म्हणजे तो डार्क टू फेंट हळूहळू फेंट फेंट होत जाणार आहे डार्क कलरपासून, त्याला ग्रेडेशन म्हणतात. आता हे कशासाठी पेंटिंगमध्ये वापरायला लागतं, तुम्ही आपलं हे बघितलं असेल, काय आकाश बघितलं असेल तर, किंवा नदी असेल, किंवा कुठल्याही गोष्टीला आपल्याला डार्क टू फेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी हे ग्रेडेशन वापरायला लागतं. आता हे अजून एक मी काय करतेय, हा जो पेपर आहे बघा, हे आता तुम्ही पॅड वापरलं तर जेव्हा वापरून झाल्यावर एका साईडला कुठेतरी ओपन आहे, एका साईडला कुठेतरी ओपन असतं ते कुठल्याही, त्या साईडनी सुरी, स्वच्छ सुरी किंवा पट्टीने सुद्धा होतं, ती घाला आत आणि मग हा पेपर तुम्ही पूर्णपणे काढून टाकू शकता. म्हणजे चारही बाजूंनी कट करू शकता, किंवा तुम्हाला वहीसारखं ठेवायचं असेल तर तुम्ही 3 बाजूंनी काढा आणि मग वहीसारखं इकडनं फोल्ड करू शकता. तर मी जनरली चारही बाजूंनी काढते, कारण वहीचं काय होतं, मग ते एका मागून एक अडकून ना असं थिक होतं तयार. पण तुम्हाला जर वहीसारखं असा हवा असेल तर तुम्ही 3 बाजूंनी काढून एका साईडला तो पेपर ठेवू शकता. ठीक आहे, तसा हा पेपर आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मग पुढचं आपल्याला पेंटिंग करायला, आपलं ग्रेडेशन करायला घ्यायचं. ठीक आहे, आता ग्रेडेशन करताना आज आपण पहिल्यांदा एकाच कलरचं करणार आहोत आणि नंतर मग 2 कलर वापरून ते करावंच लागतं, कारण बॅकग्राऊंडला तसं आपल्याला कलर ऍप्लिकेशन करून, म्हणजे आता समजा तुम्ही व्हिज्युअलाइज करा की आकाश आहे, मग आकाशानंतर शेत आहे, ते आपल्याला करण्यासाठी 2 कलर वॉश देताना त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. ह्या गोष्टीची, आता ही जी गोष्ट आपण करणार आहोत त्याची आपण खूप प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, बरं, आता तो मगाचाच ब्रश घ्यायचा 4 नंबरचा. तुमच्याकडे जर आता असा हा जायंट मोठा ब्रश असेल तो घेतला तरी चालेल, पण त्याच्यात खूप रंग मावतो आणि मग गडबड होते. आपला 4 नंबरचा घ्या, फ्लॅट असेल तुम्ही वापरून बघा. जर फ्लॅट ब्रश तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही फ्लॅट ब्रश पण वापरू शकता तुम्ही. आणि अजून एक गोष्ट, वॉटर कलर आता पहिल्यांदा शिकताना, आता एका ह्याच्यावर फ्लॅट तुमचा समजा आला नाही तर दुसऱ्या ह्याच्यावर कट करून परत दुसऱ्या ह्याच्या फ्लॅटची प्रॅक्टिस करा. जोपर्यंत फ्लॅट येणार नाही तोपर्यंत करत राहा. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याशी फ्रेंडली होता, तुम्हाला ते यूज टू होईल आणि आपोआप आवडायला लागेल ते. आणि पेपर वाया गेल्याची आता अजिबात काळजी करू नका, ते वाया जाणारच आहेत खूप पेपर. म्हणजे मला तर असं वाटतंय, मी लॉकडाऊनमध्ये रोज एक पेंटिंग करत होते, पण त्यातली एक आता 100 पेंटिंगच फक्त सक्सेसफुल असतील. आता ते 3 वर्षात किती रोज एक केलं असेल मी, 2 वर्षात तर किती पेंटिंग झाली असते. तर ते तसं असतं. बरं, आता बडबड बास, मी तर स्वच्छपणात. बरं, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, जर तुम्ही ब्लूपेक्षा वेगळा रंग वापरला असेल आणि आता तुम्हाला ब्लू वापरायचा असेल तर हे पाणी बदला, हे पाणी बदला आणि तोच वापरला, ब्लू घेतला, ब्लूच वापरला तर मग ठीक आहे. कारण मग 2 वेगळे कलर वापरले तर तुमचं परत चांगला तो आत्ता सवयच लावायची आपल्याला. बरं, आता काय करायचंय, तर ट्यूबमधनं जो काढलेला कलर आहे तो एका ब्रशमध्ये थोडासा घ्यायचा. इथे मला काय होतंय, खूप वेळ काढून ठेवल्यामुळे आणि आता सध्या टेम्परेचर वाढल्यामुळे तो जरा थोडा घासावा लागतो, पण ठीक आहे. डायरेक्ट तुम्ही ट्यूबमध्ये काढून, आता हा सगळ्यात पहिला जो डार्क कलर आहे तो आहे माझ्याकडे. आता मी परत काय करून घेणार आहे, छोटा एरियाने आधी आपल्याला प्रॅक्टिस करायची. एवढ्या छोट्या एरियात प्रॅक्टिस करायची. तुम्ही 3 वेगवेगळे कलर घेऊन ही प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, तर पहिला जो ट्यूबमधला काढलेला कलर आहे तो आपल्याला ब्रशमध्ये घेता येईल इतका फक्त पातळ करायचा आहे आणि परत कालच्यासारखं हे बघासारखंच तो द्यायचा प्लेन. आता तुम्ही प्लेनची प्रॅक्टिस केलीत की तो तुम्हाला प्लेन देता येणार आहे. नंतर आता बघा, ह्या मोठ्या भांड्यातच एकच कलर असेल तर ह्याच्यातच बुडवा, नाही तर मग ह्याच्यात तुम्ही बुडवू शकता. ऍक्च्युली आपण ह्याच्यातच बुडवूया, कारण आता आपल्याला एक ब्रश पाणी घ्यायचंय, मिक्स करायचंय आणि द्यायचे. फार डिफरन्स दिसत नाहीये पण हळूहळू दिसायला लागेल. परत भरपूर एक ब्रश पाणी घ्यायचंय
द्यायचं. आता मला वाटतं जरा जास्त पाणी घेऊयात, 2 ब्रश पाणी घेऊयात आणि द्यायचा रंग. असं आपण एक एक ब्रश पाणी वाढत जाणार आहोत आणि रंग देत जाणार आहोत. आता ह्याच्यानंतर माझं काय आहे की इथे ऑलरेडी खूप फेंट झाला, आता मला रंग वापरला नाही तरी चालणार आहे. मी काय करते, ब्रश धुते आणि सरळ साधा हे घेते, पाण्यात पाणी घेते नुसतं आणि फिरवते. आता हा स्लांटिंग ठेवल्यामुळे आपोआपच तो मिक्स होत जाणार आहे. ठीक आहे, असा ग्रेडेशन. तर ग्रेडेशन सगळ्यात अवघड आहे. परत एकदा करूयात आपण. काय केलंय मी, एकदम थिक कलर घेतलाय. पहिला जो ट्यूब मधला असतो तो आपला थिक कलर घेतलाय, तो दिला. ठीक आहे, आता तुम्ही म्हणता मी असं केलं, पण मी खूप हलक्या हाताने करते त्यामुळे ब्रश खराब होत नाही, हे पेपर खराब होत नाही. त्याच्यानंतर आता हा इथला कलर आहे, तर ह्याच्यात एक ब्रश पाणी घेतलं, तो मिक्स केला, ऍड केला आणि दिला. आता इथे थोडा माझा फेंट झालाय तरी होऊ देत. परत एक ब्रश मिक्स केला आणि दिला. परत एक ब्रश पाणी मिक्स केलं आणि दिला. आता काय झालंय, मला डोळ्याने कळतंय कुठे आता कुठपर्यंत यायचं. आता ह्याच्यानंतर मी नुसतं काय केलं, ब्रश धुवून टाकला आणि मी नुसतं पाण्याने जरी मी ब्रश फिरवला तरी माझं ते आपोआप ते मिक्स होत जाणार आहे. आणि शेवटी मी अगदी स्वच्छ पाणी, आता हे त्यातल्या त्यात थोडंसं ब्लूइश झालंय त्याने मी फिरवते, माझं ह्या ग्रेडेशन दिसेल. मला वाटतं हा जास्त सक्सेसफुल आहे कारण ह्याच्यात आपण लवकर फेंटकडे आलोय. त्यातून आता हे करू शकतो की हे झाल्यानंतर मला इथे थोडा थिक डार्क कलर हवा असेल तर मी माझ्या ट्यूबमध्ये घेतलेला जो कलर होता तो मी इथे देऊ शकते. हे मी करू शकते. पण हे करताना करायची काही आपल्याला गरज नाही, कारण आता आपण पेंटिंग करत नाही, प्रॅक्टिस करतोय. तर प्रॅक्टिसला थोडंसं वाटलं इथे नाही डार्क आहे तरी चालेल, परत पेपर घ्यायचा, परत प्रॅक्टिस करायची, असं करत राहायचं. म्हणजे ती प्रॅक्टिसने आपल्याला जेव्हा आपण पेंटिंग करू ऍक्च्युअली तेव्हा आपल्याला ते सोपं जाईल. तर हे ग्रेडेशन. बरं, आता ह्याच्यात हे काय आहे, लॉजिक काय आहे, पाणी मिक्स करायचं म्हणजे लॉजिक काय आहे, तर आपण फेंट करत चाललोय. उलटं पण करू शकतो आपण. फेंट पासून सुरुवात करायची आणि डार्क कडे करायचं, ते करूयात आपण. आता फेंट पासून डार्क कडे करण्यासाठी मात्र आपल्याला स्वच्छ पाणी लागणार आहे. तर मी आता स्वच्छ पाणी घेते आणि मग ते करूयात आपण. आता मी विरिडियन ग्रीनचा घेतेय, पाणी बदललंय आणि दुसऱ्या पेपरवर उलटं. आता आपण ठरवलं उलटं ग्रेडेशन करायचं, म्हणजे आपल्याला व्हाईट पासून म्हणजे पाण्यापासून सुरुवात करायची. तर आता मी हे ऍक्च्युली हे जरा जास्त पुसून घेते थोडं पाणी घालून. ही एक ट्रिक आहे, टिश्यू पेपरने थोडं पाणी घालून पुसून घेतल्यावर धुवायची काही गरज नाही टिश्यू पेपर. आणि तुम्हाला टिश्यू पेपर वापरायचा नसेल तर मग धुवायची, कारण वेगळा कलर घेतलाय. म्हणजे अर्थात तुमच्या इथे भरपूर माझ्यासारखं असं नसणार, मी आता वेगळं पेंटिंग करते मग माझे ते कलर काढलेले. तुमची कोरी पॅलेट असेल तर चांगलं आहे. आपल्याला पांढऱ्यापासून सुरुवात करायची. तर मी दोन ब्रश पाणी घेतलं. बरं, आता हे काही अगदी काही 1 चमचा मीठ, अर्धा चमचा चिमूटभर मीठ वगैरे असं काही नाहीये. तुमच्या ह्याच्याने घ्या, तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या. 1-2दा करून बघा, 4-5 वेळा करा, 10-12 वेळा करा. आता पहिल्यांदी एक स्ट्रोक देते मी, तो पांढरा कलर आहे ग्रेडेशनसाठी. मग मी अगदी किंचित, आता इथे मी तो बटर म्हणजे तो भरपूर कलर काढून ठेवला, तुम्ही छोटासा किंचित कणभर काढलात तरी चालणार. तर तो हा विरिडियन ग्रीन मी काढलाय. सॅप ग्रीन कुठलाही घ्या तुम्हाला आवडेल तो, किंवा ब्लूजनीच करा. पण आता आपल्याला दुसरा टोन करायचा आहे, हे लक्षात ठेवा. एवढा आता हा ब्रश जाड आहे, त्याच्यात भरपूर रंग आला म्हणून मी तो दुसऱ्या ह्याच्यात निथळून घेतला. हे थोडा प्रेझेन्स ऑफ ओपन माइंड ठेवलं की आपल्याला येतंय की. आणि मग ठीक आहे. आता ह्याच्यात थोडं पाणी आहे त्याच्यामुळे मी वरती ब्रश फिरवला तरी मला चालतोय. त्याच्यात थांबा, हे बघा इथे पाणी भरपूर झालंय. ह्या ब्रशमध्ये ना ऍक्च्युली भरपूर पाणी मावतं, हे जे कॅमलिनचे ब्रश आहेत. आता ह्याच्यात थोडा मी अजून कलर घेणार, मिक्स करणार आणि देणार. बरोबर, मगाशी आपण उलटं केलं होतं, रंगात पाणी घालत होतो, आता पाण्यात रंग घालणार आहोत. काहीच अवघड नाहीये. आणि थोडं मॅनिप्युलेशन करू शकतो की आता मला वाटलं की हे सेम आहे तर मी थोडंसं
दिला त्याच्यावर परत, है ना, परत रंग घेतला, रंग वाढवत चाललोय आपण, इतकं सोपं आहे. फक्त आता ह्याला तुम्ही लक्षात येईल बघा तुमच्या, आपण हे जेव्हा केलं की नाही तेव्हा काय झालं, प्लेन आलं. हे ज्या लाईन्स दिसत आहेत ना, एवढ्या लाईन्स आपल्या ह्याच्यात दिसल्या नाही. आणि आता उलटं करतोय ना आपण, त्याच्यामुळे पाण्याचा नियम काय तर खाली खाली फ्लो होत जाते. त्याच्यामुळे मर्ज होताना डार्क टू फेंट मर्ज कसं ते, त्यामुळे त्याला प्लेन ग्रेडेशन प्लेन आलं. ह्याच्यात थोडेसे लाईन्स दिसतील. पण कधी कधी पेंटिंगमध्ये ह्याची पण गरज पडते, तर ह्याची पण प्रॅक्टिस करून ठेवा. किंवा काही काहींना हेच सोपं जातं, हीच पद्धत, तर तसंही करा. आता ह्या लाईन्स येणार पण नाहीत. आपण वरती ब्रश फिरवला तर मर्ज होतील, पण मी मुद्दाम आता तुमच्यासमोर फिरवत नाही. तुम्ही फिरवलात तर तो पेपर आत्ता तुम्ही शिकलात तर तुम्ही जास्त घासलात तो घाण होणार आणि मग ते चांगलं राहणार नाही. मी आता हे वाढवत वाढवत जाते. तुमच्या लक्षात आलं, काही अवघड नाही आहे ह्याच्यात. जास्त जास्त रंग घेऊन ह्याच्यात ग्रेडेशन छान येतंय. फक्त आपण म्हणलो तसं लाईन्स दिसत आहेत जरा. हा विरिडियन जेवढा डार्क आहे एवढा शेवटी शेवटी तो डार्क असा हे माझं असं होत गेलं. आता जर आपण चौकोन व्यवस्थित आखला तर चौकोनात आपण छान देऊ शकतो. आता आपल्याला ग्रेडेशन करायचं, तर हे झालेलं आहे ग्रेडेशन. पण मी हीच मेथड प्रिफर करीन, पण तुम्ही ही पण प्रॅक्टिस करून ठेवा, कारण काही काही ठिकाणी आपल्याला लागणार आहे ही पण मेथड. म्हणजे समजा ब्लू स्काय करायचं असेल, ग्रीन शेत करायचं असेल, तर ही लाईन चालणार आहे आपल्याला. जिथे आकाश आणि जमीन शेत मिळालंय तिथे लाईन चालेलच ना. मला उलटं नाहीच, नकोच आहे मला, म्हणजे मर्ज नको आहे, ह्याला लाईन चालणार आहे. तर हे असं पण करायची गरजच आहे आपल्याला. तर ह्याची पण प्रॅक्टिस करा 3-4 रंगामध्ये मस्तपैकी. ठीक आहे, ओके. केलं का सगळ्यांनी फ्लॅट आणि ग्रेडेशन? तर ज्यांनी नुसतं बघितलं असेल मला वाटतं त्यांना पण छान वाटलं असेल, आणि ज्यांनी करून बघितलं असेल तर त्यांना तर मज्जाच आली असेल. तर मटेरियल आणलं नसेल तुमच्याकडे नसेल तर, आणि करा. आता ह्याचे पुढचे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला मेसेज टाका. आता मी इथे व्हॉट्सअपची लिंक देत नाही किंवा काही नाही, कारण मी जे पर्सनली माझ्या ओळखीचे लोक आहेत त्यांनाच किंवा माझ्या नंबरमध्ये सेव्ह असलेल्या लोकांना आता हा व्हिडिओ पाठवते. त्याच्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुम्हाला वाटलं की पुढचे भाग मला बघायचे किंवा शिकायचे अख्खं वॉटर कलर पेंटिंग ऑनलाईन शिकायचं असेल, किंवा मी काय केलंय आता, हा जसा एक भाग आहे, एक सेशन आहे, तसे मी 10 सेशन केलेले आहेत आणि त्याच्यात सगळं पेंटिंग, वॉटर कलर पेंटिंग शिकवलेलं आहे 10 सेशनमध्ये. तर ते तुम्ही विकत घेऊ शकता. ते 10 सेशन डाउनलोड करून तुम्ही बघू शकता आणि शिकू शकता. आणि मग आपण इंटरॅक्ट पण करू शकतो व्हॉट्सॲपवर, किंवा तुम्ही ऑनलाईन कोर्स करू शकता. तर ऑनलाईन कोर्स माझा चालू झालेला आहे रविवारपासून. ह्या रविवारपासून ऑनलाईन कोर्स पण आहे आणि ऑफलाईन पण वर्कशॉप आहे. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला मेसेज टाका आणि चौकशी करा. मी तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय देईन. आता हा व्हिडिओ कायम यूट्यूबवर राहणार आहे, त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही बघाल असं नाही. तुम्ही थोड्या दिवसांनी बघितलं असेल, कधी बघितलं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पेजची लिंक असेल, माझी फेसबुक पेजची लिंक असेल किंवा व्हॉट्सॲपचा बटन असेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आणि जे मला पर्सनली ओळखतात ते अर्थातच पर्सनल मला नक्की मेसेज टाका जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला शिकायचं नसेल तरी हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आपले नेहमीचे जे ॲप्रिशिएशनचे, आर्ट ॲप्रिशिएशनचे जे व्हिडिओ आहेत ते चालूच राहणार आहेत. आणि मला वाटतं तुम्ही वॉटर कलर पेंटिंग करायला सुरुवात करायला हरकत नाही. बरं, हां थांबा जाऊ नका. बरं, काय शिकवणार आहे तुम्ही म्हणाल की काय 10 सेशन, त्याच्यात काय सांगणार आहात ते तर सांगा. आता आपण फ्लॅट पेंटिंग शिकलो, ग्लेझिंग म्हणजे फ्लॅट कलर कसा द्यायचा, मग ग्लेझिंग टेक्निक शिकणार आहोत. मग त्याच्यानंतर 2 कलरमध्ये ग्लेझिंग, मग नंतर हळूहळू लँडस्केप करणार आहोत त्याचा आपण, किंवा मग वेगवेगळे स्ट्रोक कसे करायचे, वेगवेगळे टेक्स्चर्स कसे क्रिएट करायचे, किंवा टेक्निक असतात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह टेक्निक असतं. फुलं करणार आहोत, एखाद्या ह्याच्यात फुलं करणार आहोत. नंतर ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग करणार आहोत, की पेंटिंग कलरवर कलर असे टाकून मग त्याचे कसं डेव्हलप करू शकतो ते करणार आहोत. नंतर नाईफने थिक कलर देऊन कसं वॉटर कलर करता येईल, किंवा स्पॉन्जने, किंवा वेगवेगळे टेक्स्चर, वेगवेगळे मीडियम वापरून कसं काय आपण टेक्स्चर करू शकतो वॉटर कलरमध्ये, हे बघणार आहोत.
तर ग्रॅज्युअली सगळे जे वॉटर कलर लँडस्केपसाठी तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी गरजेच्या, लँडस्केपसाठी किंवा वॉटर कलर पेंटिंगसाठी किंवा रादर तुम्ही पोर्ट्रेट करू शकता, कुठल्याही प्रकारचं ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग पण तुम्ही टेक्निक शिकल्यावर करू शकता. अशा पद्धतीने हे 10 सेशन असणार आहेत. तुम्हाला बेसिक सगळं माहीत असणार आहे. तर डायरेक्ट मेथड पण शिकवणार आहे मी, की वॉटर कलर आता लेअर बाय लेअर, म्हणजे आपण हे वॉश द्यायला शिकतो, पण त्याच्यानंतर लेअर बाय लेअर वॉटर कलर लँडस्केप कसं करायचं किंवा फुलं कशी काढायची. मी पोर्ट्रेट याच्यात घेणार नाहीये, कारण माझा आता टार्गेट ऑडियन्स असा आहे की जो बेसिक शिकतायत, की ज्यांना इंटरेस्ट आहे पेंटिंगमध्ये पण अजून त्यांनी केलं नाहीये किंवा थोडं वॉटर कलर शिकायचंय अशासाठी. तर पोर्ट्रेटसाठी आपण वेगळं घेऊ शकतो, कारण पोर्ट्रेट हे एक पोर्ट्रेट करायला आधी पोर्ट्रेट यावं लागतं पेन्सिलवर आणि मगच ते आपण करू शकतो, त्यामुळे ते नाहीये. पण बाकी फुलं आणि लँडस्केप आणि ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आपण ह्याने नक्की करू शकतो. तर लेअर बाय लेअर कसं करून वॉटर कलरने करू शकतो, टेक्स्चर कसे क्रिएट वेगवेगळे करू शकतो, वेगवेगळे मूड कसे क्रिएट करू शकतो, हे पण थोडंफार आपण ह्याच्यात शिकणार आहोत. तर हे बेसिक टेक्निक्स आहेत. तर तुम्हाला इथे मी व्हिज्युअल दिसतात ते तुम्हाला अशा प्रकारचे तुम्ही पेंटिंग करू शकता हे 10 सेशन झाल्यावर. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की करा. अदरवाईज माझा डेमो बघा आणि किंवा दुसरी पुस्तकं आणा वॉटर कलर पेंटिंगची आणि त्याच्यावरनं मी करू शकता. आपण सुरुवात तर आज केलीच आहे. ओके, चलो टाटा, बाय बाय.